ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी निश्चय मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे सप्तमी इतिहास सत्याची सुरुवात आहे. हे सत्याच्या सुरुवात सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मुलांनी त्यांची स्थापना करून हस्ती स्थापना करून त्यांनी दिवसाचे महत्व वाढवले. सिद्धरामेश्वर महाराज महान ज्ञानी होते. परंतु त्यांनी ज्ञान घेतला ज्ञानी हे इच्छित जे पाहिजे समर्थ सर्वाला सर्वच देतो. तुमची भावना पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे. भक्ती वैराग्य आणि ज्ञान हे तिघाची जोडी आहे. तिघांनीच ज्ञान होऊ शकतो. ज्ञान आणि वैराग्य दोन्ही पहिले सारखे आहेत. आम्ही पैंडे म्हणतो, समजले. फिरतो ते पैंडा, दुसरं काय. तुम्ही चाक म्हणता एवढंच. तो फिरतो ती चाक दोन्ही त्याला काहीतरी मध्ये लागते ना, ते फिरत नाही. त्याला सांगड बरोबर आहे ना, सांगड बरोबर नाही. त्याला सांगड भक्तीची पाहिजे. हे तर ज्ञान आणि वैराग्य योग्य कळते. सिद्धरामेश्वर महाराजांनी ते तर केलंच. काय ज्ञान आणि वैराग्य काय ते दाखवलं. त्याचा अनुभव पण दिलं. करणारा अनुभव. बस डॉक्टर औषध देतो, घेतला औषध त्याला तर आरोग्य होणार. औषध नाही द्यायला तर त्याला काय होणार, रोग वाढणार. बस तद्वत न्याय. भवरोग आहेत. दुनिया काय आहे, भवरोग आहेत. झालेला रोग आहेत. भव म्हणजे झालेला रोग आला. कशाने झाला रोग, अज्ञानतामुळे झालेला आहे. अज्ञानामुळे रोग आलेला आहे. ते कशाने जाणार, ज्ञान ऐकूनच जाणार आहेत. अज्ञानाने संसार करता तुम्ही. एवढे मोठे झाले तर काय, राजा झाला तर काय, किंवा रंक झाला तर काय, किंवा साधू झाला तरी काय. आप जाना नहीं तो काशी गया तो क्या हुआ. आपको पिछाना नहीं मक्का गया तो क्या हुआ. मक्काला गेला, काशीला गेला, आपण स्वतःला ओळखला नाही. स्वतःला ओळखणं याच्याच नाव ज्ञान आहे. समजणं बस. तरी रोग कशाने जाणार आहेत. सर्वाला भवरोग झालेला आहे. हे भवरोग कशाने जाणार. गुरुचा औषध घेतलं, काही देऊ दे गुरुनी. विष दिला तर ते त्याला तयार व्हायला पाहिजे. देत नाही गुरु, हे बरोबर आहेत. मग तुम्ही दररोजच विष खाता, काय करावं. विषय म्हणजे काय, विष आहे. तर त्याचा भोग घेता की नाही. तर ते भोगाचा निवर्तन होण्याकरिता
ती विषयाच्या निसंमानातून होण्याकरता विषद द्यायला पाहिजे. म्हणजे मन मरायला पाहिजे. मन मरे माया मरे मर मर गये शरीर, आशा तृष्णा न मरे कह गये दात दास कबीर. मन मारतो एखाद वेळ, समजले की नाही. माया मरते, माया नाही कळते. एवढं करू नाही. काय आशा तृष्णा न मरे. तरी आशा कशाची असते? वैभवाची आशा, मोठेपणाची आशा. समजले की नाही. मला पुष्कळ शिष्य आहेत ती आशा. अनंत आशा आहे जीवामध्ये, मनामध्ये. ते मन मरतो, मायाही मरते एक वेळ. वैराग्य घेऊन जातात लोक, पुष्कळ साधू म्हणतात जातात. वैराग्य येतो, समज नाही. आशा तृष्णा जात नाही. आशा जगामध्ये, आशा म्हणजे काय? काहीतरी पाहिजे बस. ज्याला काय पाहिजे त्याला देव मिळत नाही. पाहिजे ते मिळतो, ते ठीक आहे. काय मागणार आहे? राजा खुश झाला, धनगरला भेटला होता. मी खुश आहे तुझ्यावरती. काय निमित्ताने ते खुश झाला त्याच्यावर. तरी काय मागितला? अरे काडी द्या ना, मला विधी वाटायला पाहिजे. सर्वथा न्याय, सर्व जगामध्ये ऐश्वर, आशा, मोठेपणा हे सर्व लोक मागतात. परंतु कळत नाही इसमें कुछ नाही है. काहीच नाही त्याच्यामध्ये. असलं तर ना, जे नाही ते मागणं हे ज्ञानाचं लक्षण. तर गुरु काय सांगतो? तुझी आशा सोड बस. आशामुळे तृष्णा होतो. काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. आशा आली तर बायको पाहिजे, तर पैसे पाहिजे. पैसे पाहिजे तर सर्व काय सगळे सोयरेला पाहिजे. करतो काय? सर्वाचा गुलाम होता. तर गुरु काय म्हणतात? काय होऊ नको, काय मागू नको. तुझा जे मी पण आहेत, अभिमान आहेत. आशामुळे अभिमान वाढतो, तृष्णामुळे अभिमान वाढतो. तर आशा तृष्णा न मरे कह गये दास कबीर. त्याने काय होतो? भावाचा जास्त आविर्भाव होतो. भाव जास्तच वाढतो. समजू नका. पाणीत राहायचं आहे, पण पाणीत बुडायचा नाही. पाणीचा टच घ्यायचा नाही. कोण विरळा जाणे संत जाणे. तयामध्ये असीचे परी तयासी नेणीचे. त्याच्यामध्येच राहा, परंतु तयासी नेणीचे ते नाही समजा. नको. समजले की नाही. तेच पाहिजे सर्व जीवाला. तर त्याच्या करता संत सिद्धरामेश्वर महाराजांनी काय केले? फार दयाळू होते. नाही तर आमच्या सारख्या अज्ञानीला एक ज्ञान झालं नसतं. गुरु कृपा एकदम श्रेष्ठ आहे. त्याला काही तुलना देऊ शकत नाही. तुरिता जगत कमी होतो. जगताची कुठलीही जिन्नस त्याला पुरत नाही. तुलना केली तर. आणि गुरु भेटला तर त्यांनी आशीर्वाद दिला. मग काय इस गली में क्या गलबला. काय आहे जगामध्ये? काहीच नाही. त्याच्यामध्ये सर्व नांदतात. त्याच्यामध्येच सुख वाटते. नरकाच्या किडाला काय आवडते? नरकच आवडते. विषयाच्या किडाला विषयच आवडते. परंतु आत्म श्रेष्ठ आहे हे कळतच नाही, घेतच नाही. ही आत्मज्ञान होण्याकरिता
संतांनी अनंत खटपट केली. पुष्कळ संतांनी पुष्कळ त्रास घेतलाय जगामध्ये. कशा करता? लोकांच्या हिताकरिता. त्यांनी काय सांगितलं त्याच्या अर्थाचे अनर्थ करतात. कोण? शास्त्रीय लोक, पंडित लोक, सो कॉल्ड मास्टर, म्हणजे ज्याला आपल्याला गुरु म्हणवतात, त्याचा दुरुपयोग करतात. सर्व ठिकाणी आहे तसा. आपली लोक आहे बायबलचा रॉंग उपयोग करतात. काही नाही तेच सांगतात. अरबी भाषामध्ये लिहिलं आहे. ते काय सांगतात? तुम्ही हे येशू ख्रिस्ताला विसरू नका. एवढं येशू ख्रिस्त कोण होता ते सांगत नाही. सिद्धरामेश्वर महाराज सर्वांना माहिती आहे. ते सर्व म्हणतात आम्ही सिद्धरामेश्वर महाराज म्हणतो, सिद्धरामेश्वर महाराज म्हणतो. पण ते काय होते खरं? व्हॉट वॉज ही? हे नाव होता शरीराचा. तो काय? गुरु परमात्मा परेशू. परमात्मा स्वरूप असतो गुरु. त्याला देह रूपाने बघितला तर तुला ते सापडणार. म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होते. नाही होत असं नाही. पण ते काय आहेत? राजाकडून गाडी मागितल्यासारखं. बस. सद्गुरु त्याच्या करता नव्हे. सद्गुरु काय? भो तरणो पाय झालेला समुद्रामधून तरुण द्यायचं आहे. गुरु तारू आहेत. ते तारू मध्ये गुरुच्या बोधाने तरुण द्यायचं आहे. काय घ्यायचं आहे त्याच्यामधून? सर्व एकच ब्रह्म आहे जगामध्ये. काय नाही. ज्याला ज्ञान म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, समजणं सर्व एकच आहेत. समजले की नाही? मन पण तोच, मनाची वृत्ती पण तोच, ब्रह्म पण तोच, ज्ञानही तोच, तोही तोच सच्चिदानंद स्वरूप. एकापासून एक झाले बरोबर आहेत. मूळ तर एकच ना. मूळ कोण? हो मी. त्याला सच्चिदानंद म्हणतात. तो मी झाला उत्पन्न म्हणजे सच्चिद आनंदी तोच. ती तिघाची समती सांगत झाली तेव्हा जग उत्पन्न. जग तसाच उत्पन्न झालाय. तर सच्चिदानंदाने उत्पन्न केलाय. तर काय म्हणतात ते सर्व दाखवत मध्ये शेवटी वाक्य. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. मुख्य भक्तीचा निश्चय. भक्ती कोणाला म्हणावी आणि भक्ती काय? राम राम म्हणणं भक्ती नव्हे. ओम ओम म्हणतात, शिव शिव म्हणतात, दत्त दत्त म्हणतात, कोणी नारायण नारायण म्हणतात. काय करावं? बोलून कळतो काय? हे नारायणा ये रे, हे नारायणा. ते नारायण माहिती नाही मी कुठे आहे ती. तो सर्वांमध्ये बसलेला तो आहे. जर हे कळलं तर कोणाला हाक मारायची आहे, कोणी मारायची आहे. आपण तोच सर्वांमध्ये आहे. मग तुझ्यात नाही का? अज्ञानातली तो, ज्ञानामध्ये पण तोच, साधू मध्ये तोच, बंधू मध्ये तोच, एकच आहेत असा गुरु सांगतात. ते वेळा समभावना येतो. सर्व एकच आहेत. काही फरक नाही जगामध्ये. देव आणि भक्त एकच आहे समजून घ्या. फक्त अगदी देव दोन्ही जे शब्द होतात ते खडस नाही आहे. खडस म्हणजे दुःख आहेत. द्वैतामध्ये केव्हाही दुःख आहेत. नवरा बायको म्हणतात की नाही? प्रेमाने लग्न केला मग काय करतात? मारामारी. समजले की नाही? म्हणण्याशिवाय संसार होतच नाही. ती एक म्हणणार, ती दुसरं म्हणणार. तुम्हाला काय माहिती आहे म्हणते नवऱ्याला? काय करावं? नवऱ्या सांगतो हो बरोबर आहे,
तुझं म्हणणं खरं. उगीच करतो काय अडला नारायण गाढवाच्या बाहेर सारखा. नारायण अडला आहे ना, मग गाढवाच्या बाहेर जातो. काय करायचा? तर तसं न होता आणि सद्गुरूचा जर हात सद्गुरूने धरला किंवा तुम्ही त्याचे पाय धरला तर काय करता तुम्हाला? शुद्ध ज्ञानाचा निश्चय सांगतात, शुद्ध स्वरूपाचा निश्चय, शुद्ध आत्मस्थितीचा निश्चय. निश्चय म्हणजे काय? शुद्ध ज्ञानाचा निश्चय. शुद्ध ज्ञान कोणाला म्हणावा? ते निश्चय म्हणजे काय? ती ज्ञान खरं नव्हे. ज्याला शुद्ध ज्ञानही म्हणतात ते खरं नव्हे. निश्चय म्हणजे काय? निश्चय म्हणजे खरं नव्हे. दोघांच्या भांडण झाला, तिसरा निश्चय करतो नाही. त्याला सांगून दोघाला, हे बाबा याच्या एवढा आहे, तुझ्या तेवढा आहे. समजले नाही? ते शुद्ध ज्ञानाच्या शुद्ध ज्ञानही खरं नव्हे. सद्गुरू ते सांगतात निश्चय म्हणजे काय ते नव्हे. ज्ञानही खरं नव्हे. शुद्ध ज्ञान ज्याला म्हणतात ते पण खरं नव्हे. याच्या नाव निश्चय. रिझल्ट. निश्चय म्हणजे रिझल्ट. शुद्ध स्वरूपाचा निश्चय हो. तू ज्ञानाला शुद्ध म्हणतो स्वरूप, तेही नव्हे. शुद्ध आत्मस्थितीचा निश्चय नाही, शुद्ध स्वरूपाचा निश्चय ते पण नव्हे. शुद्ध आत्मस्थिती म्हणतो. तू कोण राहिला सुरला? आत्मस्थिती माझी स्थिती. तुझ्या बापाची कुठली स्थिती? तू कुठला कुठून आलाय? यू आर नेव्हर देअर. तेव्हाही तुम्ही नाहीतच. नाही ते मध्ये रोज आलाय चोर. दुगाच्या भांडणाने चोराचा फायदा बस. तसा ते शुद्ध ज्ञान ते पण ते नव्हे. तुला कळलं? मला मी झालो ज्ञानी झालो, मला कळलं. अजून कळलं नाही तुला. गुरु म्हणतात शुद्ध स्वरूपाचा निश्चय हो. स्वरूप म्हणजे मी ना, स्वरूप आपला रूप. ते शुद्ध कसा असणार? ते ज्ञानमयच आहेत. आत्मस्थिती म्हणजे तेज. आत्मा म्हणजे आपली स्थिती. आपली स्थिती पण तेज. ते खरं नव्हे. ते असा निश्चय सांगतात. निश्चयाचा अर्थ काय? ते खरं नव्हे. या नाव निश्चय. पुष्कळ सांगितलंय त्यांनी. पुष्कळ 10-15 वयामध्ये सांगितलंय. निश्चय म्हणजे खरं नव्हे एवढं समजा. कोणाला विचारायचं असेल विचारू शकतात नंतर. समजले की नाही? निश्चय म्हणजे ती वस्तूचा निश्चय. म्हणजे ते खरं नव्हे. तुम्ही ज्ञान म्हणता खरं, वैराग्य खरं म्हणतात. हे सर्व कुठलं आहे? हे सर्व मायेचे लक्षण आहे. मायेमध्ये आहेत. जोपर्यंत तुम्ही मायामध्ये आहेत तोपर्यंत सर्व लक्षणं सांगायला लागते. सर्व लक्षणही सांगितलंय त्यांनी. हे सर्व मायेच्या लक्षण आहेत. तू कसा आहे? अलक्ष लक्षणी पाहे निज वस्तू. ते निश्चय आहेत. जे जे तुम्ही ज्ञानाने मनाने बुद्धीने वागता ते खरं नव्हे. म्हणून गुरु शेवटी काय म्हणतात? शुद्ध ज्ञान मी तुला सांगितलंय पण ती तू नव्हे. तू त्याच्या पलीकडचा आहे. जेथे नाव ना रूप ती खरा निश्चय. शुद्ध ज्ञानाचा निश्चय, शुद्ध आत्मस्थितीचा निश्चय. शुद्ध स्वरूपाचा निश्चय ते पण नव्हे. तू कुठे उरलास? स्वरूप कुठे राहिला? कुठे आत्मा राहिला? आणि कुठे ज्ञान राहिला? वैराग्य तर गेलाच. खरंच नाही त्याच्यात वैराग्य तर जरूर नाही सांगायला. खोटाचं वैराग्य केलं ते वैराग्य काय? पुष्कळ साधून फिरतात, त्याला माहितीच नाही काय आहे ते. भिक्षा मागणं माहिती आहे बस. भिक्षा मागतो, ज्ञानी मागतो भिक्षा.
पण का भिक्षा मागतो? हे शरीर आहे ते पर्यंत तुला टिकवायला, बस. दुसरी आशा नाही. ओम भवती भिक्षा. याची कोणी महादेवानी मान्य केलाय, गुरुनी पण मान्य केलाय. समजले की नाही? भिक्षा मागून एक वेळ जेवढा त्यांनी काय अमृत पान केला, बस. तो कधी मरणारच नाही. शरीर मरणार, काय करायचंय त्याला? तू शरीर नव्हे. तर आत्मस्थितीचा निश्चय म्हणजे खरं नव्हे. जे आत्मस्थिती सांगतो ते पण खरं नव्हे. शुद्ध ज्ञान सांगतो ते पण खरं नव्हे. शुद्ध स्वरूप ज्याला म्हणतात ते तू नव्हे. त्याच्यापेक्षा जो पर आहेत त्यालाच परमात्मा असा शब्द सांगितलाय. आत्म्याचा पर. आत्मापर्यंत गेला त्याच्या पुढे जायचं आहे. पर म्हणजे हे आहे ना, म्हणून हे दिसत नाही. इकडे बघायला पाहिजे. तद्वत नाही तसा सारखा तो सर्व पडदी आहेत. अज्ञानरूपी पडदे आहेत सर्व. ती पडद्याचा निश्चय करणं हे पडदा आहेत. हे खरं नव्हे. हे जेव्हा तुम्हाला निश्चय बसेल ते दिवशी तुम्ही परमात्माच आहेत. काय आहे दुसरा? कोण नाही तुमच्याशिवाय. तो तेच आहे तुम्ही. अकळण्यामुळे कळ मारली नाही तर बोध होत नाही. तद्वत न्याय. कळ मारली पाहिजे. काय हे सर्व काहीच नाही ना, काहीच नाही. त्याला कसं कळ मारायला नको त्याची? त्यालाच खरं म्हणतात तुम्ही. ते जे खरं खोटं आहे त्याला खरं म्हणतात, खरं आहे त्याला खोटं म्हणतात. म्हणून त्याला सांग जे खरं म्हणतात मी तुम्हाला सांगितला त्याचा निश्चय सांगतो. आता निश्चय म्हणजेच विज्ञान. जे ते ज्ञान ना ज्ञान, ज्ञानाचाही विसर्जन, ते स्वरूपाच्या अनुसंधान होणं. तेव्हा काय वाटे? शुद्ध स्वरूपाचा निश्चय. या नाव निश्चय आहे. हे सर्व तुझ्यापासून ज्ञानापासून जेवढा जगतात दिसते ते सर्व काहीच नाही. जर काहीच नाही तर तू उरला का कोण उरला? हे घरामध्ये कोण आहे जेव्हा बघून हे सांगितला? कोण नाही हो, सर्व गेले. तू उरला की नाही? तुझ्या शिवायचा तू आहे इकडे. तूही नव्हे. ते तू नको. तू ते अजून काय तू बघणार आहे तिकडे. मी बघितला ते तू नव्हे. समान जे आहे. काही करून करता काही नाही त्याच्याकडे. अनंत घडतात त्याच्यामध्ये. अनंत होते आणि जाते. तरी पण तो परमात्मा मध्ये एक फळ पण झाली नाही. समजले की नाही? परमात्मा आहे तसंच आहे. हे कळण्याकरिताच गुरुची जरूर आहे. त्याला सद्गुरु कोणाला म्हणावा? अगोदर निश्चय करायला लागते. खोटा निश्चय. 14 ब्रह्माचा निश्चय सांगितला. खोटा पहिला उभा राहावा आणि मग ते खोटे आहे समजून सोडून द्यावा. तर तो आत्मस्थिती म्हणजे तो खरं स्थिती. ती आत्मस्थिती वाटते आपल्याला. मला ज्ञान झालंय, मला कळलंय. अजून नाही कळलाय. अजून स्वप्नीचा चिला नाही रे बाबा. अजून स्वप्नात आहे तो. ज्ञानरूपी स्वप्न आहे. अज्ञानामुळे ज्ञानरूपी स्वप्न पडला. ती स्वरूपाला विसरला. ज्ञानाला विसरला. मग जीव बनलाय. तो जीव तो शिव. तोच परमात्मा, दुसरा नाही. तो ते नव्हे. मग जीवपणा गेला, शिवपणाही गेला. मग शेवटी काय राहिला? तो परमात्मा उरलाय. या नाव निश्चय हो. निश्चय हो वैसे वस्तूकडे तरी ज्ञान मार्गे सामर्थ्य चढे म्हणून सांगितलं. वस्तू जी आहे तिथे निश्चयच नाही कोणाकडे. काय करावं? एवढंच येईल होता. रे माझ्या मागल्या बस. नको. काय करायचं मग? महाराज पुष्कळ सांगतात. आपल्याला शक्य आहे काय? ते बस चांगल्या लोकांकडे दिसतो. हो तुकाराम एवढा श्रेष्ठ होता. ज्ञानेश्वर एवढे श्रेष्ठ होते. आमच्याकडे नाही. नाही तू तेच. तुला कळत नाही म्हणून म्हणतो. अज्ञानामुळे म्हणतो मी जीव आहे म्हणून. समजले नाही? तो परमात्मा जीव बनलाय. तो परमात्मा शिवही होतो. शेवटी शिवपणा सोडून जीवही होतो. तर याच्या शुद्ध स्वरूपाचा निश्चय हो.
शुद्ध स्वरूप सांगतो, ज्ञान झाला मला, अजून कळलं नाही. ती शुद्ध निश्चय म्हणजे आता जेवढं सांगितलं तेवढं खोटं आहे म्हणून. आता ते निश्चय जेवढं काय सांगितलं गुरुनी ते सर्व खोटं आहे म्हणतो. आता काय खोटं सांगितलं कोणी विचारलं तर काय करावं? तुझी बुद्धीला कळत नाही म्हणून. बुद्धी विषयात्मक झालेली आहे, विषयाशिवाय दिसतच नाही तुला. तुझी बुद्धी लहान झाली आहे, तुला मोठा करायचा पहिला. जसा रमजान ईद येणार आहे, काल गेली कुठली रमजान ईद गेली, आता पुढे बकरा ईद येणार आहे. समजलं नाही? रमजान उपवास केला, सर्व केला, सोडला सर्व, पण मीपणा राहिला तिथे, मी करणारा राहिलाय ते. तर ते बकराला मारायचं आहे. मी म्हणतो ना, हा ती बकराला मारण्याच्या. मी ब्रह्म झालो, ते पण बकराच आहेत. ती मीपणाला मारण्याच्या. तेव्हा शुद्ध स्वरूप कळते, शब्द वापरायला लागते, मग शुद्ध नाही. शुद्ध स्वरूपही खोटा. तुझा रूप कुठे आहे? तू कुठे आहेस? तुझी आत्मस्थिती तू कुठे आत्मा आहे? तर ती निश्चय करण्याकरता गुरुची जरूर आहे. सिद्धरामकृष्ण महाराजांनी तेच सांगितलं आहे. समजले की नाही? म्हणून जो तो ज्ञान ऐकून अगदी ऐटीने फिरतात. समजले की नाही? जोराने म्हणतात देव नवे जगात कुठलाही. कुठला देव आहे जगात? माझी कल्पना ते देव. तुझी कल्पना आणि देव केलाय. कल्पनेची देव कल्पांती नसेल म्हणून तुकाराम म्हणतात. कल्पनाने देव बनवलाय, ते शेवटी जाणार आहे. तर देवही खोट आणि भूतही खोट. अज्ञानामुळे सर्व खरं म्हणतात. ती बुद्धी झाडण्याकरता काढण्याकरता गुरुला सांगायला लावते, हो बाबा तू ज्ञान स्वरूप आहे, जा तुला कळते. त्यांनी अभिमान वाटतोच केव्हाही. तू अभिमान मोडण्याकरिता निश्चय सांगतो गुरु. शुद्ध स्वरूप कोणाला म्हणायचा? मी जे सांगितलं ते शुद्ध नव्हे. आतापर्यंत सांगितलं ते सर्व सोड. आता पुढे सांगतो तुझा स्वरूप कसं आहे. कधी खराब झाला नाही, कधी वाईट झाला नाही, कधी पापी झाला नाही, कधी पुण्यवान होणार नाही. समजलं की नाही? उगीच कल्पनात्मक आहे सर्व. झोपेमध्ये चोरी केली तर ते चोर नव्हे. पोलिसही पकडत नाही त्याला. जेव्हा पोलिसला सांगितलं ठिकाणी, हो मी चोरी केली आहे, हो मग या निधी घालतो, हो स्वप्नात केली, मग मोकळे आहे, जा तुम्ही. तरी पण एक स्वप्नच आहे, तुझीच कल्पना आहे. ती कल्पनाचा नाश गुरु करण्याकरिता तुला शुद्ध स्वरूप सांगतात. तू शुद्धही नव्हे, शुद्ध एक दिवशी अशुद्ध होणार. समजलं की नाही? तर शुद्धही नव्हे आणि अशुद्धही नव्हे, असा तुझा निज स्वरूप शब्द आहे. बोलायला लागते तू परमात्माच आहे, जे सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. त्याच्याशिवाय काही जगात मध्ये नाही. जसं सोन्याचे दागिने, बांगड्या असो, गोट असो, किंवा इयरिंग असो, घड्याचा पट्टा असो, समजले की नाही? सर्व सोनच. तसा एक परमात्मा शिवाय जगतामध्ये दुसरं काहीच नाही. अज्ञानामुळे तू म्हणतो सर्व हे आहे, हे असं आहे, ते तसं आहे, हे माझी बायको आहे, माझा पोर आहे, हे माझा गुरु आहे. समजले की नाही? ते पण नाही. ते ना गुरु ना शिष्य. ते बोधामध्ये गुरुत्व आणि शिष्यत्वाचा प्रश्नच येत नाही. एकच सर्व, एकच तो. ते नाही तर मग काय? एकाचा प्रश्नच येत नाही ना. एकाचा प्रश्न कुठे येते? दोन झाला म्हणून एखादा प्रश्न बोलायचा आहे. एक म्हणाही खोटा आहे म्हणून शुद्ध स्वरूपाचा निश्चय हो. जे शुद्ध स्वरूप तुला वाटते, मला कळलं, मला अनुभव झाला, या ना केवळ भ्रांती फिटलीच नाही म्हणून सांगतात. जो भ्रांतीतच आहे तू. शुद्ध स्वरूप जसं आहे तसाच. कुठलाही त्याला उपाधी लागू शकत नाही, म्हणून तो निरुपाधी आहे. कुठल्या वस्तूने तो दिसत नाही म्हणून तो अदृश्य म्हणतात त्याला. जे अदृश्य आहे, दिसत नाही, ते बघायचं आहे. गुरु काय सांगतात?
पहिले ह्याला नाही म्हण, मग तुला सर्व कळते, तो पण कळत नाही. ह्याला होय म्हणतो ते विसरायला होणारच. काय करायचं? बांगडी खरी म्हणली तर ते सोनं दिसणार काय? सोन्याची बांगडी म्हणतात, पण सोनं बांगडी घालायच नाही कधी. त्याला माहितीच नाही की मी बांगडी झालोय. तसं जे परमात्मा आहे सत्य स्वरूप, ते काय शुद्ध ज्ञानही नव्हे, शुद्ध वैराग्यही नव्हे, शुद्ध भक्ती नव्हे, तिथे काही नाही. ती कळते केव्हा? एक गुरु कृपेने. बस गुरुच्या ज्याने विश्वास गुरुवर असला तर जे काय आहे ते असू दे, नागवायला पाहिजे गुरुकडे. तुम्ही होत नाही नागवे, काय करावं? काय धरून ठेवता? समजले की नाही? जर नागवायचा होता नंगे से खुदा बेजार, असं निश्चय सांगितलंय. काय देव काय करतो? नंगा झाला त्याला काय करू शकत नाही. तद्वत न्याय इथे पण समर्थ काय म्हणतात? आत्मस्थितीचा निश्चय हो, शुद्ध स्वरूपाचा निश्चय हो, शुद्ध ज्ञानाचा निश्चय हो. ते शुद्ध निश्चय हो म्हणजे ते नव्हे. तू जे म्हणतो त्याला ते नव्हे. हे जेव्हा कळेल तेव्हा सद्गुरुभाव कळला असा निश्चय होतो. समजले की नाही? तर त्याच्याकरता त्यांनी पुष्कळ लिहिलाय, पुढे लक्षण लिहिलंय. समजले की नाही? लक्षण मायामध्ये असते, ज्ञानात लक्षणही नाही, ते बरोबर आहे. परंतु ज्ञान लक्ष अलक्ष दोन्ही तो नव्हे, तो अलक्षही नव्हे, त्याच्याशिवाय काहीच नाही असा निश्चय बसला तर म्हणून शुद्ध ज्ञानाचा निश्चय. शुद्ध ज्ञान कल्पनात्मक आहे, शुद्ध स्वरूप ही पण कल्पना आहे. शुद्ध आत्मस्थिती, हो मी आत्मस्थितीवर राहतो. कोणी म्हणते अखंड ते वृत्ती राहत नाही, कशी राहणार? वृत्ती अखंड कशी राहणार? वृत्ती स्वभाव आहे, एक गेली दुसरी येणार, तोपर्यंत अखंड राहणार नाही. तसा एक पुष्कळ अनुभव येतात लोकांना, ती होऊनच राहतात. ते कळलं नाही म्हणून. समजले नाही? शुद्ध स्वरूप काय आहे ते सर्व खोट आहे. जे जे तुला वाटते, तुझ्या मन सांगते ते सर्व खोट आहे, खरं नव्हे असा निश्चय बसला. ह्याच नाव शुद्ध ज्ञानाचा निश्चय. तिथे ज्ञानाची होती विज्ञान, ज्ञानही खोटा होतो, पण अज्ञान करण्याकरता ज्ञान सांगायलाच लागते. लहान मुलाला शाळेत पाठवण्यात त्याला चॉकलेट द्यायलाच लागते. छा बाळा, ससा रीतीने ही चॉकलेट आहे, दुसरं काही नाही, तुला खाऊन टाक, तर तू काय होणार? डॉक्टर बॅरिस्टर होणार ना. तर नाही इथे पण गुरु काय सांगतात ते सांगतात, तो पण ऐकून तसं वाग. पुढे सांगणार ते हेही खरं नव्हे. त्या तुला कळलं तर कळू दे, नाही तर तुझी मत. कारण काय करायचं? तेवढा वेळ सांगायचा आणि किती वेळ सांगायचा. कुत्राची शेपटी 3000 वर्ष नळीमध्ये ठेवली तरी बाकडीच राहणार. तर न्याय मनाचा स्वभाव सोडल्याशिवाय आपण मनही नव्हे. आपण तो मनाचे ज्ञान आहे, मनाचे अज्ञान आहे तिकडे, तर मनच करतो ते खरं नव्हे. मनाच्या पेक्षाही पुढे जाणं या नाव उन्मन स्थिती आहे. तिथे मन ना अमन पण नाही. अमन असला तर मन ना, मन आहे तिथे अमन पण होतो. अमन म्हणजे काय? आवडत नाही. मन नाही तिकडे काय? आवड नावड दोन्ही बाजूला होते. परमात्मा एक प्रगट होतो. याच्या नाव निश्चय आहे. Tomorrow I'll speak in English. What I told today. It is too high a time now. It is 4:50, I think, so 4:30.
So all are anxious to eat only. So sir, I will tell you tomorrow, at any time, when you have come together all, I can tell you. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा